वसमत परभणी महामार्गावर उसाची ट्रॅक्टर ट्रॉली पलटी, 3 तास वाहतूक ठप्प. वसमत ते परभणी महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. खांडेगाव पाटी तालुका वसमत येथे गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेमुळे दोन्ही बाजूनी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या असून तब्बल 3 तास वाहतूक कोंडी कायम होती. अपघातानंतर ट्रॉली रस्त्याच्या मधोमध पडल्याने हलकी व अवजड वाहने अडकून पडली. वाहतूक कोंडीमुळे प्रवासी, रुग्णवाहिका तसेच मालवाहू वाहनांचे मोठे हाल झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र क्रेन व यंत्रसामग्री उशिरा पोहोचल्याने अडचणी वाढल्या. दरम्यान हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरू असलेल्या वाहतूक सेवा सप्ताह केवळ कागदावरच राहिल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. ऊस वाहतुकीसाठी नियमबाह्य व अवजड ट्रॅक्टर ट्रॉलीची वाहतूक सातत्याने सुरू असल्याने अशा अपघातांची मालिका थांबत नसल्याचा आरोप होत आहे. यापूर्वीही या महामार्गावर ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे गंभीर अपघात झाले असून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे वसमत परभणी महामार्गावर अवजड वाहतुकीवर तातडीने निर्बंध घालावेत, ऊस वाहतुकीसाठी वेळापत्रक व पर्यायी मार्ग निश्चित करावेत, अशी जोरदार मागणी नागरिकातून होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त केली जात आहे. मामा